गुड मॉर्निंग। आज आपण पी ब्लॉक एलिमेंट्स मधला ग्रुप 16th एलिमेंट हा कॅरेक्टर बघायचा आहे, हा पार्ट बघायचा आहे। आता ग्रुप 16th एलिमेंट्स मध्ये आपण इंट्रोडक्शन हे तर बघायचंच आहे। त्या इंट्रोडक्शन नंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल। इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंतर आपण ऑकरन्स हा कॅरेक्टर बघणार आहोत। ऑकरन्स हा पार्ट बघितल्यानंतर आपल्याला पर्टिक्युलरली ॲटॉमिक रेडियस, आयोनिक रेडियस और आयोनिक रेडिया हा पार्ट बघणार आहोत। ओके, त्या आयोनिक रेडियस नंतर आयोनायझेशन एन्थाल्पी, नंतर आपल्याला इलेक्ट्रॉन एफिनिटी, ओके, इलेक्ट्रॉन एफिनिटी नंतर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हा कॅरेक्टर बघायचा आहे। ह्या इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी नंतर आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे कॅरेक्टर बघायचं आहे। आता ह्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नंतर मेटॅलिक कॅरेक्टर आपण बघतो। मेटॅलिक कॅरेक्टर नंतर आपल्याला डेन्सिटी हा पार्ट येणार आहे। डेन्सिटी नंतर आपल्याला मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट हा कॅरेक्टर येईल। नंतर ऍसिडिक अँड बेसिक कॅरेक्टर्स बघायला मिळतील। नंतर आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट आणि व्हॅलेन्सी हे आपण बघणार आहोत विथ रिस्पेक्ट टू 16th ग्रुप एलिमेंट, हे लक्षात ठेवा। मग आता इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये लक्षात घ्या की आपल्याला ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेरेरियम अँड पोलोनियम असे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत ग्रुप 16th ह्यामध्ये, म्हणजे पी ब्लॉक ग्रुप 16 ह्याला आपण कॅलॅकोजन्स म्हणतो, हे लक्षात ठेवा। ओके, निकोजन्स म्हणजेच तुम्हाला माहिती आहेत, कॅलॅकोजन्स म्हणजेच ऑक्सिजन बरोबर रिएक्शन्स करून फॉर्मिंग पर्टिक्युलरली की कॅलॅकोजेन्स म्हणजेच ओव्हर फॉर्मिंग, म्हणजे ऑक्सिजन बरोबर ऑक्साइड फॉर्मिंग जे होतं, ऑक्साइड फॉर्मिंग म्हणजेच ओव्हर फॉर्मिंग कॅरेक्टर येतं, त्यालाच आपण कॅलॅकोजन्स म्हणतो। म्हणजेच ग्रुप 16th एलिमेंट्सला आपण कॅलॅकोजन्स असलेले एलिमेंट्स म्हणजेच थोडक्यात ऑक्साइड फॉर्मेशन करणारे, आणि ऑक्साइड फॉर्मेशन म्हणजेच दॅट इज नथिंग बट ओव्हर फॉर्मेशन। ओके, हा लक्षात ठेवा, आणि म्हणून ह्याला आपल्याला कॅलॅकोजन्स कॅरेक्टर्स म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा। ओव्हर फॉर्मिंग एलिमेंट्स आहेत हे, म्हणजेच आपल्याला लक्षात घ्या ऑक्साइड्स, नंतर सल्फाइड्स, ओके, सेलेनाइड्स, टेलेराइड्स हे जे आहेत, हे टेलेराइड्स, सल्फाइड्स हे ओव्हर फॉर्मिंग आहे, हे लक्षात ठेवा। ऑक्साइड फॉर्मेशन करतं, ऑक्साइड फॉर्मेशन्स मध्ये ऑक्साइड नंतर सल्फाइड, सॉरी ह्याच्यामध्ये सल्फाइड पण लिहा, सल्फाइड, ऑक्साइड, सेलेनाइड्स, टेलेराइड्स म्हणजेच थोडक्यात ओव्हर फॉर्मेशन कॅरेक्टर करणारे हे एलिमेंट्स आहेत, म्हणून ह्याला आपण कॅलॅकोजन्स म्हणतो, हे लक्षात ठेवा। आता ह्यामध्ये लक्षात घ्या की लार्ज नंबर ऑफ मेटल्स दे आर गोइंग टू फॉर्म ऑक्साइड, म्हणजेच कॉपर ऑक्साइड असेल, झिंक ऑक्साइड असेल, झिंक सल्फाइड असेल, फेरस सल्फाइड असेल, किंवा आर्सेनिक सिल्वर सल्फाइड असेल। मग हे सल्फाइड ऑक्साइड्स हे ओव्हर फॉर्मेशन मध्ये म्हणजेच मेटॅलर्जी कॅरेक्टर्स मध्ये आपण बघितलेला आहे, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून हे सगळे ग्रुप मेंबर्स म्हणजे ऑक्सिजन, सल्फर असेल, सेलेनियम असेल, हे रिस्पेक्टिव्ह आपल्याला ओव्हर फॉर्मेशन्स मध्ये बघायला मिळतात। आणि म्हणून इंट्रोडक्टरी कॅरेक्टर्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर हे जे पर्टिक्युलरली ग्रुप 16th एलिमेंट्स जे आहेत, हे आपल्याला कॅलॅकोजन्स किंवा ओव्हर फॉर्मिंग कॅरेक्टर्स असलेले बघायला मिळतात। आणि पिरियॉडिक टेबलमध्ये 16th ग्रुपमध्ये आपल्याला हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स जे आहेत, हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो। मग त्याच्यानंतर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे जर तुम्ही बघितलं तर NS2 NP4 हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं। NS2
Np4 ह्यामध्ये आपल्याला लास्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2 np4 हे आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच लास्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स हे 6 इलेक्ट्रॉन्स आपल्याला बघायला मिळतात. ऑक्सिजनचं जर बघितलं तर 1s2 2s2 2p4 असं येईल. तसंच जर सल्फरचं बघितलं तर 16 आहे, म्हणजे न्यूऑन हा तुम्ही नोबल गॅस घ्या. त्याच्या पुढं म्हणजे 2s2 आणि 2p4च्या पुढं काय येणार तर 3s2 3p4 असं येईल. सेलेनियमच्या बाबतीत आर्गॉन येणार आहे. फक्त इथं आता आर्गॉन येणार आहे म्हणजेच इथं 3d आपल्याला अवेलेबल आहे, म्हणजे 3d10 4s2 आणि 4p4 हे तुम्हाला कॅरेक्टर्स बघायला मिळतील. टेलेरियमच्या बाबतीत तुम्हाला क्रिप्टॉन म्हणजेच 3d च्या ऐवजी 4d येईल, 4s च्या ऐवजी 5s येईल आणि 4p च्या ऐवजी 5p येईल. म्हणजेच इथं 4s2 and 4p4 त्याच्याऐवजी 5s2 5p4 असं तुम्हाला बघायला मिळेल. आणि पोलोनियमच्या बाबतीत जर बघितलं तर 6s2 6p4 हे आपल्याला आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. इंट्रोडक्शन हा पण कॅरेक्टर आपला झाला, इंट्रोडक्शन झालं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. आता ऑकरन्सेस. आता तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे की ऑक्सिजन इज द मोस्ट अबंडंट ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑन द अर्थ. म्हणजे ह्या ग्रुप 16th फॅमिलीमध्ये ऑक्सिजन हा मोस्ट अँड मोर अबंडंट एलिमेंट्स हा प्रेझेंट आहे ऑन द अर्थ, हे लक्षात ठेवा. 46.6% बाय मास हा आपल्याला अर्थ क्रस्ट मध्ये बघायला मिळतो आणि एअर मध्ये हा 20.94% बघायला मिळतो बाय व्हॉल्यूम. आणि इव्हन दो तो आपल्याला वॉटरमध्ये सुद्धा म्हणजे सी वॉटर असेल किंवा रिव्हर वॉटर असेल किंवा पॉन्ड वॉटर असेल ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ऑक्सिजनचं प्रमाण बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ऑक्सिजन इज अ मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑन द अर्थ इव्हन दो इन ॲटमॉस्फेरिक कंडिशन, हे लक्षात ठेवा, इन अर्थ क्रस्ट आणि इव्हन दो वॉटर पार्ट मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. ओके. आता सल्फर जो आहे तो एक्झिस्ट आहे प्रायमरली ऍज अ सल्फेट मध्ये किंवा सल्फाइड्स मध्ये बघायला मिळतो. मग त्यातला जिप्सम हा जर कॅरेक्टर घेतला तर कॅल्शियम सल्फेट ट्वाइस H2O त्याला जिप्सम म्हणतात. कॅल्शियम सल्फेट CaSO4 ला कॅल्शियम सल्फेट त्याला जिप्सम म्हणतात, हे लक्षात ठेवा. तसंच इप्सम EPSOM त्याला मॅग्नेशियम सल्फेट 7H2O असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर बॅरेट BARYTE बॅरेट हे आपल्याला BaSO4. ओके. आणि सल्फाइड सच ऍज गॅलेना, गॅलेना म्हणजे PBS ला गॅलेना म्हणतात, हे लक्षात ठेवा. झिंक ब्लेंड ZNS आणि कॉपर पायरॅटिस ह्याच्या मध्ये आपल्याला सल्फाइडचं प्रमाण हे बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं, हे सगळ्यात महत्वाचा. आता ह्यामध्ये तुम्ही जर बघितला तर सल्फाइड्स मध्ये आपण जर बघितले तर कुठले येतात झिंक ब्लेंड आणि गॅलेना PBS आणि थोडक्यात आपल्याला पर्टिक्युलरली हायड्रोजन सल्फाइड मध्ये सुद्धा तो बघायला मिळतो, कॉपर पायरॅटिस मध्ये सुद्धा बघायला मिळतो. तसंच आपल्याला एग्स मध्ये ऍज अ प्रोटीन कॅरेक्टर्स मध्ये गार्लिक मध्ये सल्फर हा प्रेझेंट असतो, ओनियन मध्ये असतो, मस्टर्ड मध्ये, आपल्या हेअर मध्ये किंवा वूल मध्ये आपल्याला सल्फरचा कंटेन बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला इथं जिप्सम, इप्सम, गॅलेना ओके हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जिप्सम हा कॅल्शियम सल्फेटला म्हटला जातो, CaSO4 ट्वाइस H2O. इप्सम हा पर्टिक्युलरली MgSO4 7H2O ला म्हटला जातो. गॅलेना PBS ला म्हटला जातो. आणि आपल्याला कॉपर पायरॅटिस म्हणजे CuFeS2 हे होतं. आणि आपला सल्फर हा एग्स मध्ये, प्रोटीन्स मध्ये, गार्लिक मध्ये, ओनियन्स मध्ये, मस्टर्ड्स मध्ये, हेअर अँड वूल मध्ये आपल्याला अबंडंटली अवेलेबल सल्फर कॅरेक्टर्स बघायला मिळतं. तसंच सेलेनियम अँड टेलेरियम दे आर फाउंड ऍज अ मेटल सेलेनाइड्स. म्हणून मगाशी सांगितलं ओव्हर फॉर्मिंग मध्ये सेलेनाइड्स पण येतात आणि टेलेराइड्स पण येतात. जसे सल्फाइड ओव्हर्स असतात तसं सेलेनाइड्स ओव्हर आणि टेलेराइड्स ओव्हर्स आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांचं पर्सेंटेज हे कमी येतं, हे लक्षात ठेवा. बट रिगार्डिंग द पोलोनियम,
पोलोनियम हा रेडिओ ऍक्टिव्ह नेचरचा कॅरेक्टर आहे. ओके, सो त्यामुळे तो डिके प्रॉडक्ट होतो लाईक थोरियम ऑर युरेनियम, आणि म्हणून तो जरी नॅचरली ऑकर असेल तरी पोलोनियम हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे अँड डेराइव्ह्स इट्स नेम फ्रॉम पोलंड. पोलंड ह्या देशाचं नाव घेऊन, कारण का पोलंडमध्ये आपला क्युरी माहित आहे तुम्हाला, मॅरी क्युरी. ओके, त्या पोलंडच्या रहिवासी होत्या, म्हणजे पोलंड हा त्यांचा देश होता आणि त्याच्यावरून ज्या वेळेला पोलंडचं म्हणजेच पोलोनियमचं ज्या वेळेला पर्टिक्युलरली सिंथेसिस झालं, अनालिसिस झाला, पोलोनियम हा डिस्कव्हर झाला त्यावेळेला, तर पोलोनियम हा रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स हा डिस्कव्हर केला बाय मॅरी क्युरीनं, आणि त्यामुळं त्यांनी ते नाव ह्या इलेमेंटला, जो रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट आहे त्याला त्यांनी पोलोनियम नाव दिलं, हे लक्षात ठेवा. आणि तो थोरियम आणि युरेनियम सारखा रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स आहे, म्हणजेच तो डिसइंटिग्रेट होतो आणि त्याचं मास कमी कमी होत जातं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतो कुणाच्या बाबतीत, तर पोलोनियमच्या बाबतीत. मग आता हे आपण जे बघितलं तर तिसरा पार्ट बघितला, ज्याला आपण ऑकरन्सेस हा कॅरेक्टर बघितला. आता पुढचा कॅरेक्टर जे येतं ज्याला आपण ॲटॉमिक रेडियस अँड आयोनिक रेडियस. बाळांनो, हेच कॅरेक्टर्स आपण पी ब्लॉक मध्ये सुद्धा बघितलेलं होतं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मी एक चार्ट केलेला आहे. हा चार्ट केलेला आहे, फक्त आता कसा आहे तो चार्ट आपल्याला ह्या मोबाईलवरती व्यवस्थित घेता येत नाहीये. मी ट्राय करून बघितलं, बरेचसा अस्पष्ट कॅरेक्टर्स येतात त्याच्यामध्ये, जे मी लिहिलेला पार्ट जो आहे तो. जसं तुम्हाला मी जो माझ्याकडचे रिॲक्शनचे जे चार्ट मी बोर्डवरती काढून देऊ शकतो, तसा तो चार्ट इथं आपल्याला काढता येत नाही. फक्त तो ज्यावेळेला आपलं कॉलेज चालू होईल किंवा त्याच्या अगोदर कसं पाठवायचं ते आपण बघूया ह्या पी ब्लॉकच्या संदर्भात. मग आता तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत ॲटॉमिक रेडियस आणि आयोनिक रेडियस जो आता तुम्ही बघितलं 8, 16, 34, 52, 84 म्हणजे 2s, म्हणजे 2s, 3s, 4s, 5s, 6s, म्हणजेच एक एक ऑर्बिट वाढत जातंय, म्हणजेच डाऊन द ग्रुप ॲटॉमिक रेडियस इट इज गोइंग टू बी इनक्रीज्ड. ओके, there it is going to be increased. Similarly ionic radius is going to be a increase. हे लक्षात ठेवा. म्हणजे जसं तुम्ही ऍज 15th ग्रुप मध्ये बघितलं तसं 16th ग्रुप मध्ये बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. बट आता ह्यामध्ये एक लक्षात घ्या, 16th ग्रुप इलेमेंट्स जे रेडियस आहे किंवा ॲटॉमिक साईज आहे तो 15th ग्रुपपेक्षा त्याचा कमी येतो का, तर लक्षात घ्या तुम्ही, आपल्याला माहिती आहे की 2s2 2p4 हा कोणाचा आहे, 2p3 हा नायट्रोजन फॅमिलीचा आहे, आणि ऑक्सिजनचा काय येईल 2s2 2p4 आहे, म्हणजेच एनर्जी लेवल नंबर 2 ही सेमच आहे. म्हणजेच आपल्याला जे डिस्टन्स आहे, ओके, हे एवढंच डिस्टन्स राहणार आहे. मग तुम्ही 3s2 ला सुद्धा तसंच असणार आहे, 4s2 ला सुद्धा तसंच असणार आहे. म्हणजे तुम्ही जर कंपॅरिझन केली ऑक्सिजन बरोबर नायट्रोजनची, सल्फर बरोबर फॉस्फरसची, सेलेनियम बरोबर पर्टिक्युलर आर्सेनिकची, टेलेरियम बरोबर ज्या वेळेला तुम्ही अँटीमनीची जर कंपॅरिझन केली, तर लक्षात घ्या त्यांचा ऑक्सिजनची ॲटॉमिक रेडियस ही नायट्रोजन पेक्षा कमी आहे. कारण का, सेम ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनचं प्लेसमेंट होतं, परंतु न्यूक्लिअर चार्ज इफेक्टिव्हली वाढतो एका प्रोटॉननं, आणि इफेक्टिव्हली न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळं आपल्याला टाईटली होल्ड होतो लास्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, म्हणजेच न्यूक्लिअर अट्रॅक्शनमुळं आपल्याला काय होतं, थोडंसं पर्टिक्युलरली कॉन्ट्रॅक्शन होतं रेडियसमध्ये, आणि म्हणून स्मॉल रेडियस ही आहे कुणाची, तर 16th ग्रुपची, कुणापेक्षा तर ऍज कम्पेअर टू 15th ग्रुप, हे लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये लक्षात घ्या, ग्रेटर न्यूक्लिअर चार्जमुळं ग्रेटर न्यूक्लिअर पूल बघायला मिळतो. म्हणजे न्यूक्लियस जो आहे, ड्यू टू द इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज इट इज गोइंग टू पुल द इलेक्ट्रॉन्स. हे इलेक्ट्रॉन्स पूल केले जातात टुवर्ड्स अ न्यूक्लियस, त्यालाच न्यूक्लिअर पूल म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ॲटॉमिक रेडियस इज ऍज कम्पेअर टू 16th ग्रुप इट इज गोज ऑन particularly it is decreased as compared to 15th group, हे लक्षात ठेवा. परंतु ॲटॉमिक रेडियस आणि आयोनिक रेडियस डाऊन द ग्रुप हे इन्क्रीज होणार आहे. ऍडिशन ऑफ अ न्यू शेल ऍट इच सक्सेसिव्ह असल्यामुळं आपल्याला साईज हा वाढतो, म्हणजेच ॲटॉमिक रेडियस आणि आयोनिक रेडियस हीच वाढणार आहे. परंतु ड्यू टू इन्क्रीज इन नंबर ऑफ शेल्स ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियस आर फ्रॉम टॉप टू बॉटम इन द ग्रुप,
द साइज ऑफ ऑक्सिजन ॲटम इज हाऊएव्हर एक्सेप्शनली स्मॉल आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सगळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ओनली ऑक्सिजन पासून जर पोलोनियम पर्यंत गेलं तर नंबर ऑफ शेल्स इन्क्रीज होणार आहेत आणि त्यामुळे रेडियस वाढणार आहे, ॲटॉमिक साईज वाढणार आहे. एखादा जरी इलेक्ट्रॉन बाहेर टाकला तर ऍज डाऊन द ग्रुप आयोनिक रेडियस सुद्धा ही इन्क्रीजच होणार आहे, हे लक्षात ठेवा. फक्त प्रॉब्लेम कुठं आहे राजानो, तो 16th ग्रुप आणि 15th ग्रुपची ज्या वेळेला तुम्ही कंपॅरिझन कराल त्यावेळेला, म्हणजे ज्या वेळेला 15th ग्रुप आणि 16th ग्रुपची कंपॅरिझन नायट्रोजन विथ ऑक्सिजन, सल्फर विथ फॉस्फरस अशी जर केली तर त्यांची रिलेटिव्हली ॲटॉमिक साईज हा स्मॉलर आहे, कारण का न्यूक्लिअर चार्ज वाढतो परंतु रेडियस जो आहे म्हणजे जो लास्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे तो सेम ऑर्बिटमध्ये येतं, म्हणजे रेडियस ही तेवढीच राहणार आहे, लेंथ ही तेवढीच राहणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर जे आहे तर 16th ग्रुपची रेडियस ही पर्टिक्युलरली डिक्रीज आहे ऍज कम्पेअर टू 15th ग्रुप, हे लक्षात ठेवा. त्या ड्यू टू न्यूक्लिअर पूल अँड एक्सेस न्यूक्लिअर चार्ज मुळे होतं, हे लक्षात ठेवा. तुमच्या पुस्तकात ॲटॉमिक रेडियस आणि आयोनिक रेडियस ऑक्सिजन सेलेनियमची वगैरे दिलेली आहे, तुम्ही कंपॅरिझन करू शकता. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पुन्हा याच्यामध्ये यू शुड नॉट नो और यू शुड नॉट बी अ पर्टिक्युलरली यू शुड डू नॉट नो द ईच अँड एव्हरी नंबर्स, म्हणजेच आयोनायझेशन एन्थाल्पी नंबर किती आहे, ओके, आयोनिक रेडियस किती आहे हे पाठ करायची गरज नाही, फक्त तो ट्रेंड लक्षात ठेवायचा, हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो कॅरेक्टर येतो तो म्हणजेच आपल्याला आयोनायझेशन एन्थाल्पी हे कॅरेक्टर येतं, ज्याला आपण IE हे कॅरेक्टर्स आपण बघतो. आता आयोनायझेशन एन्थाल्पी मध्ये तुम्ही जर बघितलं तर आपण परत सांगितलं की आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप, कारण का ॲटॉमिक साईज वाढतो राजानो, म्हणजेच आयोनायझेशन एन्थाल्पी इज डायरेक्ट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. मग ॲटॉमिक साईज जेवढा मोठा तेवढा आयोनायझेशन एन्थाल्पी और आयोनायझेशन पोटेन्शियल हे कमी येणार आहे, हे तुम्हाला माहितीच आहे, हे लक्षात ठेवा. मग जसं डाऊन द ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीज होतो म्हणून आयोनायझेशन एन्थाल्पी ही कमी होते, आणि म्हणून सगळ्यात लक्षात ठेवा ऑक्सिजनची आयोनायझेशन एन्थाल्पी ही जास्त असते, हे लक्षात ठेवा. आता पर्टिक्युलरली आयोनायझेशन एन्थाल्पी ऍज कम्पेअर टू ग्रुप 15 ह्याची लोअर आहे. कुणाची? पर्टिक्युलरली 15th ग्रुप एलिमेंट्सची कंपॅरिझन केली, नायट्रोजन वर्सेस ऑक्सिजन, ओके, सल्फर वर्सेस फॉस्फरस हे जर घेतलं तर का पर्टिक्युलरली ह्याची आयोनायझेशन एन्थाल्पी ही उलट जास्त व्हायला पाहिजे, परंतु ती कमी आहे. ऍज म्हणजे जर ट्रेंड वाईज जर बघितलं, नॉर्मल कॅरेक्टर जर बघितलं तुम्ही तर ते काय व्हायला पाहिजे, आयोनायझेशन एन्थाल्पी ही इन्क्रीज व्हायला पाहिजे, परंतु नायट्रोजन फॅमिली म्हणजे 15th ग्रुपमध्ये हाफ फिल्ड कॅरेक्टर आहे आणि म्हणून त्याची स्टॅबिलिटी जास्त आहे, आणि हाफ फिल्ड आणि स्टॅबिलिटीमुळे नायट्रोजन फॅमिलीची आयोनायझेशन एन्थाल्पी ही इज ग्रेटर दॅन कुणापेक्षा आहे, 16th ग्रुप आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात मॉरल ऑफ द कॅरेक्टर, मॉरल ऑफ द आयोनायझेशन एन्थाल्पी. ऍक्च्युली जर बघायला गेलं तर तुम्ही सांगू शकता नायट्रोजन पेक्षा ऑक्सिजन फॅमिलीचा आयोनायझेशन एन्थाल्पी ही इन्क्रीज असणार आहे किंवा ग्रेटर असणार आहे, परंतु ती ग्रेटर नाही आहे, कारण नायट्रोजन फॅमिलीमध्ये हाफ फिल्ड ऑर्बिटल कॅरेक्टर आहे, आणि हाफ फिल्ड म्हणजेच एक्स्ट्रा स्टॅबिलिटी येते, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे रिमूव्हल ऑफ अ इलेक्ट्रॉन इज व्हेरी डिफिकल्ट, ओके, ऍज कम्पेअर टू ऑक्सिजन फॅमिली. बट ज्या वेळेला ऑक्सिजन फॅमिलीमध्ये सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी येईल, म्हणजेच ह्या जर काढला तुम्ही, इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, आता दुसरा काढताना त्यावेळेला सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी ही ऑक्सिजन फॅमिलीची जास्त येणार आहे, कारण का तो हाफ फिल्ड कॅरेक्टर येईल. फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी ही ऑलवेज स्मॉलर दॅन नायट्रोजन फॅमिली असेल, परंतु सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी ही जास्त येईल, कारण हाफ फिल्ड कॅरेक्टर कुणाचं होईल, ऑक्सिजनचं होईल, हे लक्षात ठेवा, म्हणजे ऑक्सिजन फॅमिलीचं होईल, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ 16th ग्रुप इज ग्रेटर दॅन 15th ग्रुप, कारण तिथं हाफ फिल्ड कॅरेक्टर येतं, इफेक्टिव्हली न्यूक्लिअर चार्ज तुम्हाला बघायला मिळतो,
हे डोक्यात ठेवा, कारण का इथं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि हाफ फिल्ड सेकंड आयोनायझेशन करता होणार आहे, परंतु फर्स्ट आयोनायझेशन करता नायट्रोजन फॅमिली हाफ फिल्ड आहे, परंतु ऑक्सिजन फॅमिली मेंबर्स हाफ फिल्ड नाही आहेत, म्हणून त्यांची आयोनायझेशन एन्थाल्पी ही लोअर दॅन 15th आहे. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येतो. आता पुढचा जो आपण कॅरेक्टर बघणार आहोत तो पहिल्यांदा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बघूया आणि मग आपल्याला इलेक्ट्रॉन अफिनिटीकडे. आता लक्षात घ्या, पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉन अफिनिटी जर बघायला गेलं तर डाऊन द ग्रुप, कारण का पुन्हा आपण पहिल्यांदा इलेक्ट्रॉन अफिनिटी पण बघूया. इलेक्ट्रॉन अफिनिटीला सुद्धा काय येणार आहे राजानो, तुम्ही जर बघितलं तर इलेक्ट्रॉन अफिनिटी ही सुद्धा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज असणार आहे की नाही बघा. इलेक्ट्रॉन अफिनिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज, कारण डाऊन द ग्रुप ॲटॉमिक साईज वाढतो म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं, म्हणजे ॲटॉमिक साईज जेवढा मोठा तेवढी इलेक्ट्रॉन अफिनिटी कमी. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे डाऊन द ग्रुप इलेक्ट्रॉन अफिनिटी ही डिक्रीज होते. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट तुमच्या कॅरेक्टर्स मध्ये आला पाहिजे. इलेक्ट्रॉन अफिनिटी हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल हा ॲटॉमिक साईज आहे डाऊन द ग्रुप. मग आता कंपॅरिझन विथ हे जर केला तुम्ही कुणाबरोबर, नायट्रोजन फॅमिली बरोबर, तर इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑक्सिजन फॅमिलीला जराशी जास्त आहे ऍज कम्पेअर टू, कारण का तिथं हाफ फिल्ड कॅरेक्टर येतं, परंतु इथं हाफ फिल्ड नाही आहे. इथं एक्स्ट्रा स्टॅबिलिटी नायट्रोजन फॅमिलीमध्ये आहे, ऑक्सिजन फॅमिलीमध्ये एक्स्ट्रा स्टॅबिलिटी कॅरेक्टर नाही आहे, आणि त्यामुळे थोडंसं इलेक्ट्रॉन अफिनिटी ह्याच्यामध्ये येऊ शकते कुणाबरोबर, ऑक्सिजन फॅमिलीमध्ये ऍज कम्पेअर टू नायट्रोजन फॅमिलीमध्ये. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट तुमच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रॉन अफिनिटी हे तुम्हाला बघायला मिळतं, हे लक्षात घ्या. आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण आयोनायझेशन एन्थाल्पी झालं, इलेक्ट्रॉन अफिनिटी झालं, पुढचा पार्ट येतो ज्याला आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आता इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी व्हॅल्यू, ओके, जसं जसं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी व्हॅल्यू बिकम्स लेसर निगेटिव्ह, म्हणजे लेस निगेटिव्ह होणार आहे व्हेन यू आर गोइंग टू मूव्ह डाऊन द ग्रुप. हे लक्षात ठेवा. तसंच इथं सुद्धा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईजच असणार आहे. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचं. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑलवेज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू शिल्डिंग इफेक्ट असणार आहे. ह्या दोन कॅरेक्टरमुळं जसजसं तुम्ही डाऊन द ग्रुप जाल तसतसं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हे लेसर निगेटिव्ह कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळते इन ऑक्सिजन फॅमिली. आता लक्षात घ्या, however oxygen is a very small molecule, however oxygen is a very small atomic size or a small atom as compared to other, but it has a less negative value. त्याची जी व्हॅल्यू आहे लेस निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची लेस निगेटिव्ह व्हॅल्यू आहे ऍज कम्पेअर्ड टू आपल्याला ऍज कम्पेअर टू सल्फर. हे बघायला मिळतं बिकॉज ऍज इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑफ अ ग्रुप 16 एलिमेंट्स. हे जर तुम्ही कॅरेक्टर बघितलं तर ऑक्सिजनची 141 आहे, सल्फरची -200 आहे, ओके, सेलेनियमचे -195 आहे, आणि टेलेरियमचे -190 आहे, आणि पोलोनियमचे -174 आहे. आता पोलोनियमचे सुद्धा आपल्याला लेसर व्हॅल्यू बघायला मिळते. आपण काय म्हणतो, डाऊन द ग्रुप पर्टिक्युलरली लेस निगेटिव्ह व्हॅल्यू डाऊन द ग्रुप आपल्याला बघायला मिळते, परंतु टेलेरियम पेक्षा पोलोनियमची व्हॅल्यू ही आपल्याला थोडीशी जास्त कॅरेक्टर्स मध्ये, म्हणजे -194 आणि -174. हे जर बघितलं तर -174 हे जास्त आहे ऍज कम्पेअर टू -194. हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये हे होण्याचं कारण काय, तर ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी द एलिमेंट्स ऑफ अ ग्रुप 16 एलिमेंट्स, ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळे 16th ग्रुपची जी आहे अफिनिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड रिलीज, म्हणजेच इलेक्ट्रॉन अफिनिटी ज्या वेळेला आहे म्हणजे इलेक्ट्रॉन गेन करतात, इलेक्ट्रॉन अफिनिटी करतात, वेन इट इज गोइंग टू रिलीज द अमाउंट ऑफ एनर्जीज द इलेक्ट्रॉन इज ऍडेड टू द व्हॅलेन्स शेल. म्हणजेच
इथं काय होणार आहे लक्षात घ्या, हा तुमचा इलेमेंट आहे मेटल, ह्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रॉन ऍड केला तर त्याच्याकरता ही एनर्जी लागणार आहे, ऍड केलं म्हणजेच इलेक्ट्रॉन गेन केला, ती जी एनर्जी लागणार आहे ह्यामध्ये कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ एनर्जी ची इव्हॉल्व्ह होते, हे लक्षात ठेवा. म्हणजेच इथं तुम्हाला एम मायनस आयन्स आणि प्लस कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ एनर्जी ही रिलीज होणार आहे, हे लक्षात ठेवा. अँड हेन्स दे हॅव हाय व्हॅल्यूज ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, आणि म्हणून इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जी आहे ही हाय व्हॅल्यू आहे, कारण इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर ऑफ 16th ग्रुप इलेमेंट्स म्हणजेच इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटीची कॅरेक्टर आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी आहे. ओके, 16 ग्रुप पजेसेस अँड अफिनिटी ऑफ इलेक्ट्रॉन, हे इलेक्ट्रॉन अफिनिटी आहे. त्यावेळेला म्हणजे इलेक्ट्रॉन गेन करताना असताना मोर अफिनिटी असल्यामुळं आपल्याला एनर्जी रिलीज ही जास्त होणार आहे, आणि त्यामुळे आपल्याला इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी व्हॅल्यू ही हाय आहे ऍज कम्पेअर टू नायट्रोजन फॅमिली, एवढं लक्षात ठेवा. आता मग ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो राजानो, तो म्हणजेच ऑक्सिजन इज अ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इन देअर रिस्पेक्टिव्ह ग्रुप, ओके, दॅन सल्फर, बट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑफ ऑक्सिजन इज लेस दॅन दॅट ऑफ सल्फर. म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जी आहे ती लेस बघायला मिळते सल्फर पेक्षा ऑक्सिजन मध्ये, हे लक्षात ठेवा. कारण का मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे तर ऑक्सिजन आहे, कुणापेक्षा तर सल्फर पेक्षा हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग आता मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हटलं तर तुम्हाला इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी व्हॅल्यू ही जास्त असली पाहिजे, कुणाची तर ऑक्सिजनची, हे लक्षात ठेवा. कारण इलेक्ट्रॉन अफिनिटी, कारण का इलेक्ट्रॉन ज्यावेळेला येणार आहेत त्यावेळेला तेवढं रिपल्सिव्ह कॅरेक्टर्स पण येणार आहे स्मॉल साईज मुळे, हे लक्षात घ्या. तरी इथं स्मॉल साईज जरी असला तरी सुद्धा आपल्याला लक्षात घ्या की सल्फरची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला जास्त बघायला मिळते ऍज कम्पेअर टू ऑक्सिजन, दो ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आता हे असं का तर ऑक्सिजन इज अ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, आणि म्हणजेच त्याचा ॲटॉमिक साईज स्मॉल आहे, हेन्स इट इज अ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आता ज्यावेळेला इलेक्ट्रॉन क्लाउड हा जो आहे, इलेक्ट्रॉन क्लाउड ऑक्सिजन वरचा आहे स्मॉल साईज मुळे, इट इज स्प्रेड ओव्हर, इट इज अ स्प्रेड ओव्हर द स्मॉल रिजन. हा काय आहे स्मॉल रिजन, म्हणजे ऑक्सिजनचा हा जर तुम्ही बघितला, हा ऑक्सिजन म्हणा, ऑक्सिजनचा जर तुम्ही स्फिअर घेतलाय हा, तर त्याच्या स्मॉल रिजन वरती आपल्याला काय बघायला मिळतो, इलेक्ट्रॉन्स स्प्रेड होतो, आणि त्यामुळं इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज बिकम्स हायर. ह्याच्यामध्ये काय आहे इलेक्ट्रॉन डेन्सिटी, कारण का स्मॉल रिजन स्मॉल चार्ज म्हणजेच इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज हायर ऑन ऑक्सिजन इलेमेंट बघायला मिळतं. ओके, बट ह्यामध्ये हायर इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑक्सिजन ऍटम, आता ही हायर इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ना, कारण का स्मॉल रिजन आहे, हायर इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे, त्यामुळं तो पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉन जो आपल्याला इलेक्ट्रॉन इझिली ऍक्सेप्ट करत नाही, म्हणजे इनकमिंग येणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो इझिली ऍक्सेप्ट ऑक्सिजन करत नाही ड्यू टू स्मॉल रिजन ऑफ ऑक्सिजन, म्हणजे स्मॉल साईज स्मॉल रिजन. इलेक्ट्रॉन क्लाउड इज स्प्रेड ओव्हर विथ स्मॉल रिजन, स्मॉल ओव्हर रिजन मध्ये तो स्प्रेड होतो, दॅट इज नंबर 1. त्यामुळं इलेक्ट्रॉन क्लाउड म्हणजेच तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही हायेस्ट आहे किंवा हायर आहे विथ रिस्पेक्ट टू ऑक्सिजन साईज. म्हणजेच तुम्ही जर चार्ज टू डेन्सिटी रेशो जर घेतला, चार्ज टू डेन्सिटी रेशो घेतला म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बघितली, तर ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर ऑक्सिजनची जास्त आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त म्हणजेच इलेक्ट्रॉन डेन्सिटी विथ स्मॉल रिजन जास्त आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इनकमिंग येणारा जो इलेक्ट्रॉन आहे हा इझिली ऍक्सेप्ट करत नाही. सो electron density is higher with oxygen, so it is not accepted incoming electron very easily, आणि त्यामुळं इलेक्ट्रॉनिक रिपल्शन होतं, आणि हेच
देयर इज लेस निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, आणि म्हणून इथं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू ही लेसर आहे, हे लक्षात ठेवा. बट द डिक्रीज इन इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप, ओके, म्हणजे फ्रॉम सल्फर टू पोलेनियम, हे सक्सेसिव्ह डिक्रीज का होतं, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होते, आणि जसजसं मुव्हिंग डाऊन द ग्रुप होतात तसतशी तुमची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही कमी कमी होते. तिथे इलेक्ट्रॉन डोनेटिंग कॅपॅसिटी वाढते, हे लक्षात ठेवा. परंतु सल्फर आणि ऑक्सिजनच्या बाबतीत जर बघितलं तर सल्फरचा साईज हा रिलेटिव्हली हायर आहे, ओके, जे ग्रेटर आहे कुणापेक्षा, ऑक्सिजनमुळं पेक्षा. ऑक्सिजनवरती जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे, ओके, ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्प्रेड ओव्हर स्मॉल रिजन, परंतु ऍज कम्पेअर टू सल्फर हा स्मॉल रिजन आहे. सल्फर हा जरासा मोठा रिजन बघायला मिळतो, म्हणजे मोठ्या रिजनवरती स्प्रेड होते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज हायर इन ऑक्सिजन दॅन सल्फर, आणि त्यामुळे तो येणारा इझिली इनकमिंग इलेक्ट्रॉन इझिली ऍक्सेप्ट करत नाही, आणि म्हणून त्याची व्हॅल्यू लेस निगेटिव्ह बघायला मिळते. कुणाची, तर ऑक्सिजनची, हे लक्षात ठेवा. आणि डाऊन द ग्रुप आपल्याला इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही डिक्रीज होते, कारण का, आपल्याला जर तुम्हाला माहिती आहे सल्फर टू पोलोनियम सक्सेसिव्ह डिक्रीज इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी होते, म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी कमी होते, आणि त्यामुळे तिथं आपल्याला पर्टिक्युलरली काय बघायला मिळतं, लेसर अँड लेसर निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हे कॅरेक्टर्स बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. हा पॉइंट पुन्हा आपल्याला इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीच्या बाबतीत आपण बघितला. आता ह्या इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी नंतर आपण बघणार आहोत पुढचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजेच माहिती आहे तुम्हाला, पर्टिक्युलरली द पुलिंग द इलेक्ट्रॉन्स, ओके, म्हणजे पॉवर और एबिलिटी टू पुल द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अदर एलिमेंट्स, दॅट इज कॉल्ड ऍज अ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर. आता तुम्हाला माहिती आहे की मगाशी सांगितलं की ऑक्सिजनचा स्मॉल रिजन आहे, आणि इन एंटायर पिरियॉडिक टेबल फ्लोरीन इज अ मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ऑक्सिजन इज अ सेकंड मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह, अँड नायट्रोजन इज अ थर्ड मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. सो ऑक्सिजन इज अ मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स अमंग ऑल द ऑक्सिजन फॅमिली, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून फ्रॉम टॉप टू बॉटम तुम्ही ज्या वेळेला जाता त्यावेळेला आपल्याला परत इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही डायरेक्ट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज येते. जेवढा ॲटॉमिक साईज मोठा तेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी, जेवढा ॲटॉमिक साईज स्मॉल तेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त. आणि म्हणून तुम्ही डाऊन द ग्रुप जर बघितला गेला तर आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज येते विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक साईज, हे बघायला मिळतं. परंतु तुम्ही जर जनरल ट्रेंड जर बघितला, पर्टिक्युलरली द मेटॅलिक कॅरेक्टर्स आपल्याला इन्क्रीज होत असल्या कारणानं आपल्याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर हे कमी कमी होतात. परंतु इथं लक्षात घ्या, थोडंसं डीप ऑर्बिट इन्व्हॉल्व्ह असल्यामुळं थोडीशी तुम्हाला जे एक्सपेक्टेड शार्प इन्क्रीज जी पाहिजे ती मिळत नाही, किंवा शार्प डिक्रीज जी पाहिजे ती मिळत नाही. ती आपल्याला पर्टिक्युलरली शार्प डिक्रीज आपल्याला व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू मध्ये बघायला मिळत नाही. तिथं स्टेडी डिक्रीज हे कॅरेक्टर बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा, एक्सेप्ट पोलोनियम. कारण का सल्फर, सेलेनियम आणि टेलेरियम मध्ये बघितलं तर 244, 2.48 आणि 2.01 हे कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात. कारण का इथं डी ऑर्बिट इन्व्हॉल्व्ह असल्यामुळं आपल्याला स्टेडी डिक्रीज हा बघायला मिळतो, शार्प इन्क्रीज बघायला मिळत नाही. कारण का ऑक्सिजन टू सल्फर हा शार्प डिक्रीज आहे, 3 कुठं आणि एकदम 2.44 कुठं, एकदम शार्प डिक्रीज आपल्याला बघायला मिळतो. तो शार्प डिक्रीज नंतर काउंटर होतो बिकॉज ऑफ डी ऑर्बिट इन्व्हॉल्वमेंट. डी ऑर्बिट हा पुअर शिल्डिंगचा कॅरेक्टर आहे, म्हणजेच थोडक्यात ॲटॉमिक साईज थोडीशी श्रिंक होते आणि मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर हे वाढतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं पर्टिक्युलरली ऑक्सिजन फॅमिलीमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डाऊन द ग्रुप जसं तुम्ही जाल तसं ती निगेटिव्हिटी म्हणजेच डिक्रीज होते. परंतु ऑक्सिजन टू सल्फर शार्प बघायला मिळते आणि त्याच्यानंतर स्टेडी डिक्रीज बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला बघायला मिळतो. आता ह्याच्यानंतर आपण जे प्रॉपर्टीज बघणार आहोत
ती प्रॉपर्टीज म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर हे काय आहे हे आपण बघून घेऊया. त्यात मी आणखीन एक लिहायचं राहिले की तो एक पार्ट म्हणजेच XIV म्हणजेच ॲलोट्रोप हे आपल्याला राहिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण येणार आहे मेटॅलिक कॅरेक्टर कडे. आता ह्या मेटॅलिक कॅरेक्टर्स मध्ये जर तुम्ही बघितलं की डाऊन द ग्रुप ॲटॉमिक साईज वाढत जाते. ॲटॉमिक साईज वाढते म्हटल्यानंतर मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं, कारण का आयोनायझेशन पोटेन्शियल, आयोनायझेशन एन्थाल्पी सुद्धा डिक्रीज होते. म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा आपल्याला डाऊन द ग्रुप इन्क्रीज होतं. म्हणजे टेंडन्सी टू फॉर्म आयन्स हे होतात हे लक्षात ठेवा. म्हणजे कॅशायन फॉर्मेशन होतं हे लक्षात ठेवा. परंतु हिथं लक्षात घ्या M+2 म्हणजेच कॅशायन फॉर्मेशन हे इन्क्रीज होतं, परंतु M-2 हे कॅरेक्टर डिक्रीज होतं हे लक्षात ठेवा. म्हणजे M+2 का, तर हे 2 इलेक्ट्रॉन्स आपल्याला इझिली रिमूव्ह करता येतात रादर दॅन 2 ऍक्सेप्ट करण्यापेक्षा. कारण का ऍक्सेप्ट करणं म्हणजेच इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही जर तुम्ही कॅरेक्टर बघितलं तर तिथं इलेक्ट्रॉन म्हणजेच इलेक्ट्रॉन रिलीज एनर्जी जी आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जी आहे ही जास्त येते ऍज कम्पेअर टू आपल्याला इलेक्ट्रॉन पर्टिक्युलरली आयोनायझेशन एन्थाल्पी पेक्षा. ओके, आणि म्हणून जेवढी एनर्जी जास्त तेवढी आपल्याला स्टॅबिलिटी कमी येते. आणि म्हणून M+2 हे कॅशायन हे स्टेबल येतात ऍज कम्पेअर टू M-2 हे कॅरेक्टर्स मध्ये. एवढं लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि म्हणून स्टॅबिलिटी ऑफ M2- इज व्हेरी लेस आणि M+2 ही डाऊन द ग्रुप वाढत जाते. ऑक्सिजन मे बी 2 इलेक्ट्रॉन्स, सल्फर 2 इलेक्ट्रॉन्स घेईल, परंतु सल्फर नंतर आपल्याला M+2 ही म्हणजे डोनेशन जास्त होतं रादर दॅन ऍक्सेप्टन्स पेक्षा. हे लक्षात घ्या, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. आणि म्हणून ऑक्सिजन आणि सल्फर हे नॉन मेटॅलिक मध्ये येतात. सेलेनियम आणि टेलेरियम हे नॉन मेटॅलिक मेटॅलॉइड्स मध्ये येतात. धड मेटल पण नाहीत, धड नॉन मेटल पण नाहीत. परंतु पोलोनियम हा मेटल मध्ये येतो हे लक्षात ठेवा. हा रेडिओ ऍक्टिव्ह मेटल आहे आणि त्याचा हाफ लाईफ, कारण का रेडिओ ऍक्टिव्ह असल्यामुळे त्याचा हाफ लाईफ हा 13.8 डेजचा हाफ लाईफ आहे. म्हणजे पोलोनियम जर समजा 1 ग्रॅम जर तुम्ही घेतलं तर तो 13.8 मध्ये पूर्णपणे तो रेडिओ ऍक्टिव्ह डिसइंटिग्रेशननं समाप्त होतो हे लक्षात ठेवा. दॅट इज देअर हाफ लाईफ कॅरेक्टर्स बघायला मिळतात. सल्फर हा नॉन कंडक्टर आहे. सेलेनियम टेलेरियम हे सेमी कंडक्टर्स आहेत आणि पोलोनियम बिंग मेटल हा गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी बघायला मिळतं. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आपल्याला रिगार्डिंग द मेटॅलिक कॅरेक्टर बरोबर. म्हणजे जसं तुम्ही डाऊन द ग्रुप जाल तसं ग्रॅज्युअली मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होणार आहे. राईट फ्रॉम ऑक्सिजन टू पोलोनियम हे लक्षात ठेवायचं. M+2 आयन्स ह्याची स्टॅबिलिटी वाढणार आहे रादर दॅन M-2. M-2 म्हणजे इलेक्ट्रॉन गेन होणार आहेत. M+2 म्हणजेच इलेक्ट्रॉन डोनेट होणार आहेत. आणि म्हणून डाऊन द ग्रुप मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं म्हणजेच काय, कॅशायन होणार आहेत, म्हणजेच इलेक्ट्रॉन डोनेट होणार आहेत. म्हणून डाऊन द ग्रुप आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. ऑक्सिजन हा तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिजन आणि सल्फर हे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर मध्ये येतात. सेलेनियम आणि टेलेरियम हे नॉन पर्टिक्युलरली मेटॅलॉइड्स कॅरेक्टर्स मध्ये येतात. आणि पोलोनियम हा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहे हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टर्स मध्ये येतो. आता त्याच्यानंतर डेन्सिटी ऍज यू आर मुव्हिंग डेन्सिटी ऑफ 16 ग्रुप एलिमेंट्स इन्क्रीजेस जसं तुम्ही डाऊन द ग्रुप जातात. बिकॉज दिस इज ड्यू टू लेस इन्क्रीज ऑफ साइज विथ रेफरन्स टू ॲटॉमिक मास ऑफ मुव्हिंग डाऊन. म्हणजेच डेन्सिटी जर डाऊन द ग्रुप बघायला गेलं तर ही इन्क्रीज डेन्सिटी होणार आहे, परंतु एवढी इन्क्रीज शार्प इन्क्रीज नाही आहे. ते जे डेन्सिटीमध्ये इन्क्रीज होणार आहे ते लेस इन्क्रीज होणार आहे. कारण ॲटॉमिक मास जसं ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप जातो तसं ॲटॉमिक मास हे शार्प इन्क्रीज होत नाही. एवढं लक्षात ठेवा. त्याचा ॲटॉमिक मास हे कमी कमी आहे एवढं लक्षात ठेवा. म्हणजे विथ रेफरन्स टू ॲटॉमिक मास जे आहे तर डेन्सिटीमध्ये लेस इन्क्रीज बघायला मिळतं. हा पॉइंट नोटेड डाऊन करा. डेन्सिटी डाऊन द ग्रुप आपल्याला ही इन्क्रीज होणार आहे विथ रिस्पेक्ट टू 16th ग्रुप इलेमेंट म्हणजेच ऑक्सिजन फॅमिलीला. परंतु जे आहे ते शार्प इन्क्रीज
नाही आहे, ते लेस इन्क्रीज आहे, स्टेडी पण नाही आहे, लेस इन्क्रीज आहे विथ रिस्पेक्ट टू ॲटॉमिक मास ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की इन्क्रीज का होतं, तर लार्जर साईज आहे, त्यामुळे वॉन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा प्ले करतो इम्पॉर्टंट बिटवीन द मॉलिक्युल्स अँड कॉन्सिक्वेंटली लॅटिस बिकम्स अ मोर कॉम्पॅक्ट. कारण का जसजसं साईज वाढत जातो तसतसं मॉलिक्युल्स मध्ये वॉन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा ग्रेटर होतो आणि साईज हा कॉम्पॅक्ट होतो. म्हणजेच मॉलिक्युल्स ॲटम्स दे आर क्लोजली पॅक्ड विथ इच अदर, दे आर क्लोजली फिट विथ इच अदर, आणि त्यामुळे तुम्हाला डेन्सिटी जास्त बघायला मिळते. सो डेन्सिटी इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप हे कॅरेक्टर आपण बघितलेलं आहे डेन्सिटीच्या संदर्भातलं. ओके, आता ह्यामध्ये पुन्हा एकदा रिवाइज कॅरेक्टर करा. आणि तुम्ही जर नायट्रोजन फॅमिलीच्या बाबतीत जर बघितलं आणि कंपॅरिझन विथ 16th ग्रुप एलिमेंट्सच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ही सिमिलॅरिटीज बऱ्याच ह्याच्यामध्ये बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. आता पुढचा पार्ट येतो ज्याला आपण मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट हे कॅरेक्टर्स बघायचं आहे. आता मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, द मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर. जसजसा ॲटॉमिक नंबर वाढतो तसं मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट वाढणार आहे. कारण मगाशी सांगितलं डेन्सिटीमध्ये आपल्याला पर्टिक्युलरली बिकॉज ऑफ अ वॉन्डरवॉल्स फोर्स इज अ स्ट्रॉंग व्हेन यू आर गोइंग डाऊन द ग्रुप, आणि ते मॉलिक्युल्स दे आर गोइंग टू बी अट्रॅक्टेड विथ इच अदर, व्हेरी हाय अट्रॅक्शन इज देअर. सो इन अ क्रिस्टल लॅटिस मध्ये दे आर बिकम्स अ मोर कॉम्पॅक्ट. म्हणजे जसजसं डाऊन द ग्रुप मध्ये जातात तसं ॲटम अँड मॉलिक्युल्स दे आर क्लोजली पॅक्ड विथ इच अदर, म्हणून तुम्हाला कॉम्पॅक्ट कॅरेक्टर बघायला मिळतं. आणि म्हणून डाऊन द ग्रुप ज्या वेळेला जाता त्यावेळेला मोर एनर्जी लागणार आहे टू सेपरेट द ॲटम और टू सेपरेट द मॉलिक्युल्स. आणि मग सेपरेशन म्हटलं की आपल्याला मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा कॅरेक्टर यायला पाहिजे. आणि मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट म्हणजे एनर्जीच लागणार आहे, एनर्जी रिक्वायर्ड इन अ मोल्टन कंडिशन किंवा बॉइलिंग कंडिशन्स मध्ये लागणार आहे. आणि म्हणून जसजसं तुम्ही डाऊन द ग्रुप जाल तसं ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो, वॉन्डरवॉल्स फोर्स इन्क्रीज होतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर, हा फर्स्ट पॉइंट. दुसरा पॉइंट काय आहे, there is a large difference between melting point of oxygen and sulfur. आता हा काय येतो तर लक्षात घ्या, लार्ज डिफरन्स असण्याचं कारण म्हणजेच लक्षात घ्या की ऑक्सिजनची ॲटॉमिसिटी हे 2 आहे. म्हणजे एका ऑक्सिजनच्या मॉलिक्युल्स मध्ये 2 ऑक्सिजनचे ॲटम आहेत. आणि ही ॲटॉमिसिटी तुम्ही 11वीला बघितलेली आहे. ऑक्सिजन मॉलिक्युल मध्ये ॲटॉमिसिटी 2 आहे, म्हणजे तो डाय ॲटॉमिक कॅरेक्टर आहे. व्हेअर ॲज सल्फर एक्झिस्ट इन ॲज अ पॉली ॲटॉमिक, त्याच्यामध्ये S8 म्हणजे 6 ॲटम ऑफ सल्फर मिळून आपल्याला S8 असा पॉली ॲटॉमिक मॉलिक्युल्स बघायला मिळतो. आणि म्हणून आपल्याला लार्ज डिफरन्स बिटवीन ऑक्सिजन आणि सल्फरच्या मेल्टिंग पॉइंट मध्ये आणि बॉइलिंग पॉइंट मध्ये बघायला मिळतो. हा नोट डाऊन करा. ऑक्सिजन इज अ डाय ॲटॉमिक, सल्फर इज अ पॉली ॲटॉमिक. S8 मॉलिक्युल्स असतात, 8 सल्फरचे मॉलिक्युल्स एकत्र येऊन सल्फरचा मॉलिक्यूल तयार होतो, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे लार्ज डिफरन्स बघायला मिळतो. हा दुसरा पॉइंट विथ रिस्पेक्ट टू ऑक्सिजन फॅमिली ऑफ अ मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. तिसरा काय आहे, melting point and boiling point increases down the group due to van der Waals force, okay, which increases with atomic number. हे मगाशी सांगितलं, as atomic number increases van der Waals force increases, okay. But however, melting point and boiling point of polonium is lower than that of tellurium. आता बघा, पोलोनियमचा हा काय व्हायला पाहिजे, बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट डाऊन द ग्रुप म्हटलं आपल्याला वाढला पाहिजे, परंतु टेलेरियम पेक्षा तो कमी आहे. म्हणजे इथं जर तुम्ही घेतलं NS2 हे 2, ओके, आणि इथं हा जर घेतला तुम्ही, ओके, NP हा कॅरेक्टर जर घेतला आणि इथं न्यूक्लियस घेतला, ओके, आणि इथं D ऑर्बिट घेतला, ओके. आता ह्यामध्ये काय होतं, पर्टिक्युलरली इनर्ट पेअर इफेक्ट हा जो आहे पोलोनियम मध्ये ड्यू टू रेडिओ ऍक्टिव्ह कॅरेक्टर्स मध्ये इनर्ट पेअर इफेक्ट हा मॅक्झिमम आहे
ओके, लक्षात ठेवा इनर्ट पेअर इफेक्ट हा मॅक्झिमम येतो कुणाच्या बाबतीत, पोलोनियमच्या बाबतीत ऍज कम्पेअर टू टेरेलियम. कारण का न्यूक्लिअर चार्ज हा पोलोनियम मध्ये सुद्धा जास्त आहे, म्हणजे न्यूक्लिअर चार्ज जास्त, इनर्ट पेअर इफेक्ट इज अ मॅक्झिमम. हे दोन कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच न्यूक्लिअर चार्ज असल्यामुळं हे आपल्याला इकडं अट्रॅक्ट केले जातात. म्हणजेच हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ओके, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ह्यांच्यामध्ये स्ट्रॉंग होल्डिंग नाही आहे, आणि स्ट्रॉंग होल्डिंग नसल्यामुळं आपल्याला लक्षात घ्या हे दोन इलेक्ट्रॉन्स इझिली डोनेट होतात. म्हणजेच तो बॉन्ड हा वीक आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मेल्टिंग पॉइंट ऑफ अ पोलोनियम ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट, इनर्ट पेअर इफेक्ट मुळे काय होतं, हा पर्टिक्युलरली एस मधले हे इलेक्ट्रॉन्स आहेत ते प्रॉपरली शिल्ड करतात न्यूक्लियस ह्या इलेक्ट्रॉन्सला, पी मधल्या इलेक्ट्रॉन्सला. आणि मोर ओव्हर काय आहे, जर तुम्ही बघितलं तर पोलोनियम मध्ये न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे, कारण का ऍटॉमिक नंबर 84 आहे, टेलेरियम मध्ये 52 आहे, न्यूक्लिअर चार्ज जास्त येणार आहे. न्यूक्लिअर चार्ज जास्त म्हणजेच ह्याला आपल्याला होल्डिंग करणार आहे डी ऑर्बिट, म्हणजे हा इनर्ट पेअर एसचा, आणि हे एस मधल्या ह्या जास्त स्वतः काय करेल, तो होल्ड करेल न्यूक्लिअर चार्ज रादर दॅन पी ऑर्बिट मधल्या. आणि त्यामुळे मॅक्झिमम इनर्ट पेअर इफेक्ट हा आपल्याला बघायला मिळतो. आणि न्यूक्लिअर चार्ज सुद्धा जास्त आहे. मॅक्झिमम न्यूक्लिअर चार्ज आणि मॅक्झिमम इनर्ट पेअर इफेक्ट मुळे आपल्याला जो पोलोनियम मधला हा एस मधला आणि पी मधला जो बॉन्ड आहे, ओके, जो अट्रॅक्टिव्ह कॅपॅसिटी आहे ती लेस आहे, आणि म्हणून इझिली मेल्ट होतो. म्हणजेच काय आहे की पोलोनियम मध्ये आपल्याला मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा टेलेरियम पेक्षा कमी आहे. का, द एस इलेक्ट्रॉन ऑफ अ पोलोनियम आर लेस रेडी, ओके, एस इलेक्ट्रॉन फ्रॉम पोलोनियम इज लेस रेडी टू पार्टिसिपेट इन अ फर्दर कॉम्बिनेशन, ओके, ऍज कम्पेअर टू टेलेरियम. हे लक्षात ठेवा, कारण का इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे. आणि म्हणून दे शोज द रेझिस्टन्स, आणि म्हणून रेझिस्टन्स जास्त का, तर न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे. परत पेअर आहे इनर्ट पेअर ह्या एसची, आणि त्यामुळं आपल्याला तो पर्टिक्युलरली पी ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉन्सला, हे जे ऑर्बिटस मधल्या इलेक्ट्रॉन्सला आहे लक्षात घ्या, तो इझिली पर्टिक्युलरली काय करू शकतो, प्रोटेक्ट करू शकतो फ्रॉम अ न्यूक्लिअर चार्ज. आणि त्यामुळं ह्या दोघांच्या मध्ये थोडासा नाही म्हटलं तरी एक स्ट्रेचिंग कॅरेक्टर होतं. आणि स्ट्रेचिंग कॅरेक्टर मधल्या एस आणि पी कुणाच्या बाबतीत, पोलोनियमच्या बाबतीत होत असल्यामुळं, कशामुळं, इनर्ट पेअर मॅक्झिमम आणि मॅक्झिमम न्यूक्लिअर चार्ज मुळे. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा. आणि इनर्ट पेअर इफेक्ट चे जे एस इलेक्ट्रॉन्स आहेत पोलोनियमचे, दे आर नॉट रेडिली अवेलेबल, ते इझिली अवेलेबल नाही आहेत, ते टेलेरियम मध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि देअरफॉर वॉन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ओके, between the molecules, van der Waals force of attraction between the molecules is weaker in a polonium due to inert pair and maximum nuclear charge as compared to tellurium. आणि म्हणून तुम्हाला इथं मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट पर्टिक्युलरली पोलोनियमचा हा लेसर आहे. आणि सगळ्यात महत्वाचा तो रेडिओ ऍक्टिव्ह कॅरेक्टर आहे, म्हणजे त्याचं डिसइंटिग्रेशन होतं, हा तर पार्टच येणारच आहे. परंतु आपल्याला लक्षात घ्या इथं एस पेअर इलेक्ट्रॉन्स म्हणजे इनर्ट पेअर आणि मॅक्झिमम न्यूक्लिअर चार्ज, ह्याच्यामुळं आपल्याला ह्या दोघांच्या मध्ये वॉन्डरवॉल्स फोर्स जो आहे तो लेसर आहे ऍज कम्पेअर टू टेलेरियम. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. इथं आपला मग मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट हा सुद्धा कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता हे सगळं झाल्यानंतर पुढचा जो पार्ट आपण बघणार आहोत, तो म्हणजेच ॲलोट्रोप्स ऑफ 16th ग्रुप एलिमेंट्स. ॲलोट्रोप्स हा सगळ्यात शेवटचा पार्ट मी आता इथं घेतो. ओके, ॲलोट्रोप्स मग ऍसिडिक बेसिक कॅरेक्टर आणि ऑक्सिडेशन स्टेट, व्हॅलेन्सी आणि पर्टिक्युलरली फिजिकल प्रॉपर्टीज ह्या त्या आपण नंतर मध्ये बघायच्या आहेत. म्हणजे ह्याच्यातच तुम्हाला आता पर्टिक्युलरली म्हणजे या ऍसिडिक कॅरेक्टर मध्ये हिच आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज
हा बघूया. ओके, ऑक्सिडेशन स्टेट आणि व्हॅलेन्सी ह्या कंडिशन मध्ये कॅटॅनेशन प्रॉपर्टी हे सुद्धा आपल्याला ही एक बेसिक प्रॉपर्टी आपल्याला ऑक्सिजन फॅमिलीमध्ये बघायला मिळणार आहे, कॅटॅनेटिंग प्रॉपर्टी. आणि त्यामुळे इथं S8 मॉलिक्युल्स बघायला मिळतात. कुणाचा सल्फर हा S8 6 ऍटम्स एकत्र येऊन म्हणजेच कॅटॅनेटिंग प्रॉपर्टी असल्याशिवाय होणार नाही. ऑक्सिजनचे 2 ऍटम्स एकत्र येतात म्हणजेच तिथं कॅटॅनेटिंग प्रॉपर्टी आहे ती लक्षात ठेवायची आहे. आणि म्हणून तिथं कॅटॅनेशन प्रॉपर्टी आणि फिजिकल प्रॉपर्टीज हेच आपण बघायचं आहे. त्याच्या अगोदर आपण बघणार आहोत ॲलोट्रोप्स. आता ह्या ॲलोट्रोप्स मध्ये जर बघितलं 16th ग्रुप शोज ॲलोट्रोप्स अँड एक्झिस्ट इन सेव्हरल ॲलोट्रॉपिक फॉर्म्स. म्हणजे सेव्हरल ॲलोट्रॉपिक फॉर्म्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं. ऑक्सिजन हा ओझोन आणि डाय ऑक्सिजन मध्ये म्हणजे O2 आणि O3 ह्यामध्ये तो बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. सल्फर मध्ये आपल्याला अल्फा सल्फर, बीटा सल्फर, गॅमा सल्फर, होमोसायक्लिक सल्फर, प्लास्टिक सल्फर, नंतर कोलायडल सल्फर असे कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात. सल्फरमध्ये अल्फा, बीटा, गॅमा, होमोसायक्लिक सल्फर, प्लास्टिक सल्फर, कोलायडल सल्फर ह्यासारखे तुम्हाला सल्फरचे ॲलोट्रोप्स बघायला मिळतात. ओके, सल्फरचे जे ॲलोट्रोप्स आहेत पर्टिक्युलर त्यातला S2 मॉलिक्युल्स म्हणजेच S8 नाही, S2 मॉलिक्युल्स हा पॅरामॅग्नेटिक मध्ये येतो. बाकीचे सगळे जे आहेत ते डायमॅग्नेटिक इन नेचर बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. तसंच सेलेनियम शोज अ डिफरंट ॲलोट्रॉपिक फॉर्म्स डिपेंडिंग अपॉन द नेचर. जर क्रिस्टलाइन फॉर्म सेलेनियम जर असेल, क्रिस्टलाइन फॉर्म म्हणजे सेलेनियम हा क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असेल तर आपल्याला 2 ॲलोट्रोप्स बघायला मिळतात. एक रेड मोनोक्लिनिक आणि ग्रे मेटॅलिक. काय बघायला मिळतात? रेड मोनोक्लिनिक आणि ग्रे मेटॅलिक जर तो क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये जर असेल तर. आणि जो अमॉर्फस फॉर्म मध्ये असेल तर आपल्याला डार्क ब्राऊन अँड व्हिटरस, डार्क ब्राऊन व्हिटरस फ्लुइड असल्यासारखं बघायला मिळतं. अँड रेड अमॉर्फस सेलेनियम सुद्धा बघायला मिळतं. रेड अमॉर्फस आणि ब्राऊन दोन्ही व्हिटरस कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतात. पुढचा येतो टेलेरियम. टेलेरियम हा सुद्धा 2 ॲलोट्रोपिक मॉडिफिकेशन फॉर्म मध्ये बघायला मिळतात. एक मेटॅलिक आणि एक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतात. व्हेअर पोलोनियम ह्याच्यामध्ये 2 फॉर्म्स आहेत, एक अल्फा फॉर्म आणि बीटा फॉर्म ऑफ पोलोनियम हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच ॲलोट्रोप सगळे ऑक्सिजन टू पोलोनियम सगळेच देतात. ह्या तुम्ही आता लक्षात ठेवण्याकरता सेलेनियमचे लक्षात ठेवा. क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये आपल्याला रेड मोनोक्लिनिक आणि ग्रे मेटॅलिक बघायला मिळेल. अमॉर्फस मध्ये आपल्याला जर आपण बघितलं तर ब्राऊन आणि रेड अमॉर्फस सेलेनियम, ब्राऊन व्हिटरस आणि रेड अमॉर्फस सेलेनियम हे बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. आणि पोलोनियम इन्स्पाइट इट इज अ रेडिओ ऍक्टिव्ह तरी सुद्धा तो आपल्याला अल्फा आणि बीटा फॉर्म मध्ये बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर्स आपल्याला पर्टिक्युलरली सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर जर कुणाचं बघितलं तर आपण ते आपल्याला ॲलोट्रोप्स फॉर्म हा कॅरेक्टर्स बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यानंतर पुढचं जे कॅरेक्टर येतं ज्याला आपण कॅटॅनेशन प्रॉपर्टी. आता कॅटॅनेशन प्रॉपर्टी म्हणजे तुम्हाला माहिती आहे एलिमेंट्स हॅव particularly elements atom have a self-linking property and to form a long chain. Self-linking property and to form a long chain that is called as a catenation. हे तुम्ही 11वीला सुद्धा बघितले, 12वीला सुद्धा बघितले. ऑक्सिजन ची कॅटॅनेशन प्रॉपर्टी ही लिटल टेंडन्सी आहे. दे कॅन फॉर्म अ पेरॉक्साइड्स. हे फॉर्म होतात कारण 2 ऑक्सिजन्स आपल्याला म्हणजे O2 मॉलिक्युल्स डायॲटॉमिक मध्ये आहे आणि त्यामुळे 2 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन्स दे कॅन लिंक्ड टुगेदर. म्हणजे त्याची कॅटॅनेटिंग प्रॉपर्टी 2 ॲटम्स पुरती आहे. थोडक्यात तुम्ही हायड्रोजन पेरॉक्साइड, सोडियम पेरॉक्साइड, बेन्झॉइल पेरॉक्साइड्स मध्ये तुम्हाला 2 ऑक्सिजन एकमेकाला लिंक्ड झालेले बघायला मिळतात. सल्फर हा ग्रेटर टेंडन्सी दाखवतो टू फॉर्म अ कॅटॅनेशन प्रॉपर्टी. ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली 8 ॲटम्स दे कॅन लिंक्ड टुगेदर अँड सल्फर कॅन बी प्रेझेंट इन अ पॉलिसल्फाइड्स. लक्षात घ्या, हा आपल्याला बघायला मिळतो पॉलिसल्फाइड्स मध्ये, पॉलिसल्फ्युरिक ऍसिड्स मध्ये हा आपल्याला बघायला मिळतो. आणि इन अ डिफरंट ॲलोट्रोपिक फॉर्मेशन्स मध्ये आपल्याला सल्फर बघायला मिळतो. ऍज अ पॉलिसल्फाइड्स
हा कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतो. पॉलिसल्फ्युरिक ऍसिड्सच्या मध्ये आपल्याला सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट वेगवेगळ्या बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये लिंकेज सुद्धा वेगवेगळी बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि म्हणून सल्फर हॅज अ ग्रेटर टेंडन्सी इन पर्टिक्युलरली ऑक्सिजन फॅमिली मेंबर्स मध्ये कॅटॅनेटिंग प्रॉपर्टी. लक्षात घ्या, एस बॉन्ड हा जो आहे सल्फर सल्फर बॉन्ड, मग तो सल्फ्युरिक ऍसिड मधला असेल, पॉलिसल्फाइड मधले असेल किंवा सल्फर सल्फर बॉन्ड, हा जर बघितला हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे इन बायोलॉजिकल सिस्टीम्स मध्ये आणि पर्टिक्युलरली सेव्हरल प्रोटीन्स मध्ये. म्हणजे डायसल्फाइड बॉन्ड आपण जो म्हणतो तो सेव्हरल प्रोटीन्स मध्ये एन्झाइम्स मध्ये आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. परंतु कॅटॅनेशन प्रॉपर्टी ही जी आहे ती सेलेनियम पासून हळूहळू डिक्रीज व्हायला लागते, परंतु पोलोनियम हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे त्याची कॅटॅनेशन प्रॉपर्टी ही नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. ह्यामध्ये कॅटॅनेशन प्रॉपर्टी देणारे दोनच कॅरेक्टर ऑक्सिजन आणि सल्फर, हे लक्षात ठेवा. म्हणजे ही कॅटॅनेशन प्रॉपर्टी पण आपली झालेली आहे, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. ओके, आता हा झाला कॅटॅनेशन प्रॉपर्टी. आता ही कॅटॅनेशन प्रॉपर्टी बघत असताना आपण लक्षात घ्या, कार्बनच्या बरोबरीनं लिंकेज केलेली आहे, हे सगळ्यात महत्वाचं. सल्फरमध्ये पॉलिसल्फाइड आयन्स आणि पॉलिसल्फ्युरिक ऍसिड्स मध्ये आपल्याला सल्फरची कॅटॅनेटिंग टेंडन्सी बघायला मिळतं. सल्फरचा सेल्फ लिंकिंग प्रॉपर्टी ही आपल्याला व्हेरियस प्रोटीन्स आणि एन्झाइम्स मध्ये आहे, हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हे एवढं लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो, हा सगळ्यात महत्वाचा. म्हणजेच आपण जर 16th ग्रुप इलेमेंट्स मध्ये बघितलं तर आपल्याला पर्टिक्युलरली ॲलोट्रोप्स असतील, कॅटॅनेशन असेल, डेन्सिटी असेल, मेटॅलिक असेल, कुठलेही कॅरेक्टर्स जर बघितलं ओके तर ते डाऊन द ग्रुप ते येणारच आहे. परंतु आपण ज्या वेळेला आयोनायझेशन एन्थाल्पी, ॲटॉमिक रेडियस हे कॅरेक्टर बघतो त्यावेळेला 15th ग्रुप बरोबर त्याच्या कंपॅरिझन करायची. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ह्याचे सुद्धा आपल्याला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हे सुद्धा कंपॅरिझन करायची, हे लक्षात ठेवा. इथं मेटॅलिक कॅरेक्टर्स मध्ये पोलोनियम कसा मेटल आहे तो बघायचा, परंतु सर्वात महत्वाचं मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट कॅरेक्टर. ह्यामध्ये पोलोनियमचा म्हणजे जर बघितलं ट्रेंड्स प्रमाणे जर बघितलं तर पोलोनियमचा बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट हा जास्त असला पाहिजे टेलेरियम पेक्षा, पण तो कमी आहे. तर तो कमी का आहे तर मॅक्झिमम इनर्ट पेअर इफेक्ट आणि हायएस्ट न्यूक्लिअर चार्ज सुद्धा जास्त आहे आणि म्हणून एस इलेक्ट्रॉन पेअर इट इज नॉट इझिली और लेस रेडिली अवेलेबल फॉर अ कॉम्बिनेशन, हे लक्षात ठेवा. आणि तिथं आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टर्स मध्ये जो कॉम्पॅक्टनेस बिटवीन द टू मॉलिक्युल्स पाहिजेत ओके, किंवा दे शुड क्लोजली पॅक विथ ईच अदर पाहिजेत, ते पोलोनियम मध्ये इनर्ट पेअर इफेक्टमुळं आणि न्यूक्लिअर चार्जमुळं आपल्याला कमी बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट मध्ये लक्षात ठेवायचा. तसंच डेन्सिटी मध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की त्याच्यामध्ये ही जी इन्क्रीज आहे ती इन्क्रीज शार्प स्टेडी नाही आहे तर लेसर आहे, कारण इथं ॲटॉमिक व्हॉल्यूम हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येतो विथ रिस्पेक्ट टू ॲटॉमिक मास अँड ॲटॉमिक व्हॉल्यूम. ॲटॉमिक मास विथ रिस्पेक्ट टू बघायला गेलं आणि नेचर ऑफ द कॅरेक्टर जर बघायला गेलं तर डेन्सिटी ही कमी वाढत जाते, म्हणजे डाऊन द ग्रुप ही इन्क्रीज आहे, परंतु आपल्याला ते इन्क्रीज हा लेस इन्क्रीज आहे ऍज कम्पेअर टू ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास पेक्षा म्हणजे ॲटॉमिक मास जर तुम्ही जर धरलं तर ती डेन्सिटी ही वाढली पाहिजे, ती डेन्सिटी न वाढता ती लेसर कॅरेक्टरची आहे, हे तुम्हाला लक्षात येतं. हे सगळ्यात महत्वाचा येतो पार्ट, हा लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं आणि म्हणूनच आपण ह्या इथं आजचा पार्ट थांबवणार आहोत, कारण पुढचा आपल्याला घ्यायचा आहे ऍसिडिक बेसिस, फिजिकल प्रॉपर्टीज, ऑक्सिडेशन स्टेट अँड व्हॅलेन्सी. हे ज्या वेळेला आपण बघणार आहोत त्यावेळेला आणि पर्टिक्युलरली फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये सॉलिड्स, ऑक्सिजन हा पर्टिक्युलरली त्याचं अॅनामोलस बिहेवियर हे सुद्धा आपल्याला कन्सिडरेशन्स मध्ये घ्यायचं आहे. म्हणजे जे नायट्रोजन फॅमिली मेंबरला बघितलं तेच ऑक्सिजन फॅमिली मेंबरला सगळ्याचाच तुम्हाला पर्टिक्युलरली ईच अँड एव्हरी कॅरेक्टर एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आणि म्हणून
तुम्ही हे जर दोन माझे व्हिडिओ जर बघितले ओके, तर तुम्हाला दोन्हीही म्हणजे नायट्रोजन फॅमिलीचे पहिला व्हिडिओ विथ रिस्पेक्ट टू धिस कॅरेक्टर आणि ऑक्सिजन फॅमिलीचा आत्ताचा विथ रिस्पेक्ट टू दिस कॅरेक्टर लाईक इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, हे तुम्हाला सिमिलरच वाटणार आहे. फक्त काही एक दोन वाक्य इकडं तिकडं चेंज झालेली असतील एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून बाळांनो की पी ब्लॉक इलेमेंट असू दे, डी ब्लॉक असू दे, एफ ब्लॉक असू दे, एकदा तुम्हाला ट्रेंड्स कळाले आणि त्यातले हिकअप्स म्हणजे कुठं कुठं एक्सेप्शनल कॅरेक्टर्स आहेत, का आहेत हे फक्त जे शोधलं आणि त्याच्यावरती अंडरलाईन केलं तर तुमचे बरेचसे एमसीक्यू हे प्रॉब्लेम्स सुटतात आणि एक एक दोन दोन मार्काचे प्रश्न तुमचे बोर्डातले पण क्लिअर होतात. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्याला रीडिंग इज अ मस्ट. ओके, हे लक्षात ठेवा. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जेवढे रूल आहेत तेवढेच एक्सेप्शन्स जास्त आहेत. म्हणजे असं का तसं का, मग पोलोनियम ऍज रूल प्रमाणे त्याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट वाढला पाहिजे, परंतु तो कमी आहे हा एक्सपेरिमेंटल कॅरेक्टरवरनं दिसला. मग का असेल तर मग ते इनर्ट पेअर इफेक्ट मॅक्झिमम आहे म्हणून, आणि न्यूक्लिअर चार्ज ऍज कम्पेअर टू टेलेरियम तो जास्त आहे म्हणून, असं काहीतरी ते एक्सेप्शनला ते आपल्याला रिझन्स दिले गेले हे लक्षात ठेवा. किंवा ते रिझन्स तेवढे इन्फ्लुएन्स आहे म्हणून ते रिझन्स कॅरेक्टर्स दिले म्हणून लक्षात ठेवा. जे ट्रेंड आहेत, जे रूल्स आहेत ते सगळेच तसे होत नाहीत, शेवटी ते इलेमेंट्स आहेत हे लक्षात ठेवा. त्यातले इलेक्ट्रॉन्स वगैरे आपण काढलेलं आहे शोधून, त्या इलेमेंट्सला माहिती नाहीत इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स वगैरे काय, फक्त त्याला माहिती आहे की वी हॅव टू कंबाईन. ओके, हे लक्षात ठेवा. मग ऑक्सिजन असू दे, सल्फर असू दे, सल्फाइड फॉर्मेशन असू दे, ऑक्साइड फॉर्मेशन असू दे, हे कॉम्बिनेशन पार्ट मध्ये येतं. एवढं तुम्ही जर डोक्यात ठेवलं तर सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर इलेमेंट्स काय आपल्या घरी तयार होत नाहीत, हे पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये, ऍटमॉस्फिअर कॅरेक्टर्समध्ये, अर्थ क्रस्टमध्ये हे आपल्याला इन द फॉर्म ऑफ ओव्हर्स बघायलाच मिळतात. हे लक्षात ठेवा. आणि मग त्याचा आपण अनालिसिस केला, स्टडी केला. ओके, आणि त्यामुळं त्यानं कसं वागावं, त्याचं बिहेवियर. आता हे केव्हा लक्षात आलं, किंवा पोलोनियमचा मेल्टिंग पॉइंट कमी का असं आल्यावर मग त्याच्यावरती अभ्यास झाला. मग त्याच्यावरती शास्त्रज्ञांना वाटलं की बाबा तिथं इनर्ट पेअर इफेक्टचा इन्फ्लुएन्स आहे आणि न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे म्हणून. मग हे एक एक त्याला आपल्याला रिझन्स दिले गेले हे लक्षात ठेवा. ओके, आणि म्हणून इनऑर्गॅनिक मध्ये रूल्स पेक्षा एक्सेप्शनल कॅरेक्टर आहेत आणि हे एक्सेप्शन ज्याला ओळखता येतील, समजतील, त्याला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री एनी फॉर्म सीईटी, जेईई आणि नीट मध्ये इझिली तुम्ही काय करू शकता, तर इझिली त्याचं वर्कआउट करू शकता आणि तुम्ही त्याच्यावरती मार्क्स मिळवू शकता. ओके, तर एवढा इथपर्यंत आपण आज थांबूया. थँक्यू.